चला दोन्ही संघाला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी मंचावर पाठवायचा आहे. लागेच सामन्याला सुरुवात होते. पहिला सामना रंगतोय तो म्हणजे शिवनेरी विरुद्ध मयूर 11. स्वर्गीय यज्ञेश रामदास मात्रे उर्फ पद्या याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा मैत्री चषक 2025 पर्व दुसरं आयोजक शिवनेरी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. कालच्या दिवसात जर आपण विचार केला तर भांडूप स्ट्रायकर संघाने अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. तर आजच्या दिवसात कुठला संघ अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवतो? आजच्या दिवसात 8 संघ खेळले जातील आणि 8 संघातनं एक संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवेल. या स्पर्धेचा पारितोषिक जर विचार केला तर पहिलं पारितोषिक 1 लाख आणि द्वितीय पारितोषिक मात्र 50,000 असणार आहे. एक भव्य अशी मोठी टुर्नामेंट माहीम विभागात ओळखली जाते. मैत्री चषक. दोन्ही सलामीचे फलंदाज आम्हाला दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर 11 संघाकडनं खेळपट्टीवर दाखल होताना एका साईडला देवा, दुसऱ्या साईडला शुभम. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे खेळपट्टीच्या मध्ये. तसंच सलामीचं षटक हातातोय तो म्हणजे शिवनेरी या संघाकडनं एक महत्वाचा गोलंदाज केदार. वारंवार आपण पाहतो कोणतीही मोठी स्पर्धा असू दे शिवनेरी संघाचं पहिले षटक हातात तो म्हणजे एक महत्वपूर्ण षटक केदार. एका बाजूला आपल्या घरच्या मैदानामध्ये याच खेळपट्टीवर याच मैदानात सातत्याने रोज सकाळ संध्याकाळ सराव केला जातो. पाहूया या स्पर्धेत मात्र कशा रीतीने खेळ करून दाखवतात. एक मोठी स्पर्धा आणि दोन्ही बलाढ्य असे संघ. पहिला सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. प्रत्येक संघाचा जो पहिला सामना खेळवला जाईल तो मात्र 5 षटकांचा असेल. त्यानंतर पुढचे सामने 4 षटकांचे खेळवले जातील. चला सामन्याला सुरुवात होते. मयूर 11 विरुद्ध शिवनेरी मैत्री चषक 2025. पंच संजय सावंत यांचा इशारा. पहिला चेंडू घेऊन दुसऱ्या दिवसातील केदार त्याला सामोरे तोंड देईल तो उजव्या हाताचा फलंदाज शुभम. पहिला चेंडू चांगला चेंडू. त्या पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय स्वतःचा आणि संघाचं खातं उघडतोय. पहिला चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावण करता. चांगली संयमी सुरुवात पाहायला मिळते. निश्चितच पुढच्या 3 ते 4 षटकामध्ये आपल्याला हाणामारी पाहायला मिळेल. कालच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये सुद्धा असाच काही खेळ पाहायला मिळाला होता. सुरुवात मात्र शांतरित्या झाली होती. त्यानंतर मात्र मोठे फटके वारंवार पाहायला मिळाले होते. एक मोठे टोटल काल 60-65 अशा धावांचे टोटल आपल्याला पाहायला मिळत होतं. आजच्या दिवसात मात्र पाहूया पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू आणि तेवढाच चांगल्या रीतीने घेऊन काढतोय तो फलंदाज शुभम. स्कूटी ज्यांची आहे त्यांनी ती स्कूटी काढायची आहे विनंती असेल. चला आयोजकांना विनंती असेल ती मात्र थोडीशी मागे घ्यायची आहे कारण आपला घोषांकित क्षेत्र आहे तिकडे. त्याच दरम्यान तिसरा चेंडू आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव असा चेंडू जातोय. लागेच आज आणखीन एक विनंती असेल आयोजकांना की आपलं जे सागरी पोलीस ठाणे माहीम आहे त्याच्या बाजूला कोणत्याही प्रेक्षक किंवा खेळाडू वर्गांना तिकडे उभं करायचं नाहीये.
तर सीमा रेषेच्या बाहेर आपण एक मोठी जागा आहे आपल्या या मैदानात, तर त्याच ठिकाणी प्रेक्षकांनी खेळाडूंना मात्र उभं राहायचं. आता मात्र चौथा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू जातो लॉंग आउट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दादायो होतलयच हो दमदार असा यश दादायो होतलयच हो दमदार. धन्यवाद डीजे. खरं सांगितल्याप्रमाणे सुरुवात मात्र शांत झाली होती, त्यानंतर मात्र आता एक मोठा फटका चौथ्या चेंडूवर पाहायला मिळाला. तो शुभम यांच्या फळीतून चांगलाच प्रहार केदारांच्या गोलंदाजीवर. त्या दरम्यान पुढचा चेंडू, पाचवा चेंडू. आता मात्र चांगलीच खेळी पाहायला मिळते, एक सेन्सेबल क्रिकेट शुभम यांच्याकडनं. पुढचा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेला घेऊन काढला आणि एक धाव भर करतोय आपल्या धावसंख्येत. एक मोठा फटका आल्यानंतर मात्र एकेरी धाव पाहायला मिळते. जर विचार केला बहुतेक फलंदाज एक षटकार आल्यानंतर मात्र पुढचा चेंडू सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न करतात आणि आपला गडी गमावतात, परंतु एक संयमी खेळी फलंदाज शुभम याच्याकडनं पाहायला मिळते. 5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या असतील ते 9 धावा बिनबाद. अशी चांगलीच सुरुवात मयूर 11 संघ प्रथम फलंदाजी करताना. पुढचा चेंडू, 6वा चेंडू. आता मात्र पंचांकडे दाद मागताना आणि पंचांनी मात्र ती फेटाळली आहे. निर्धाव असा चेंडू, चांगला चेंडू, पहिल्या चेंडूचा फेस केला होता. दिलदार डॅशिंग रुबाबदार होता मनाने लयच दिलदार असा यश दादायो होता लयच हो दमदार असा यश दादायो होता लयच हो दमदार. आणि कालपासून आपण सातत्याने विचार करतोय, जर आयोजकांना सुद्धा माहिती असेल 30 मिनिटाच्या अवधीमध्ये एक इनिंग संपली पाहिजे. 30 मिनिटाच्या अवधीत एक इनिंग संपली पाहिजे. सामना चालू झाला होता 10:35 तर 11:05 मात्र पहिली इनिंग संपली पाहिजे, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे पंचांनी आणि लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पुढचं षटक हातातोय निश्चितच शिवनेरी संघाचा. जर विचार केला तर पहिले षटक केदार हे हाताळलं जाते आणि दुसरे षटक मात्र संतोष, एक महत्वाचे गोलंदाज हे दोन्ही शिवनेरी संघाकडनं. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे शुभम. चांगलीच फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. एक षटकार केदारांच्या तिसऱ्या चेंडूवर. आता मात्र दुसऱ्या षटकाचं सूत्र हाती घेतोय तो संतोष. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मात्र संतोष शुभमच्या दिशेने. चांगला चेंडू टोळावला तो म्हणजे गोलंदाजच्या डोक्यावरून. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका मानला जातो या फटक्याला आणि एक धाव घेण्यात यश येते. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती डबल फिगर 10. भारतीय संघाचा एक महान असा खेळाडू, गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं ज्याला, तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी क्रमांक. भारतीय संघाने मात्र हा जर्सी क्रमांक वगळण्यात आला. पुढचा चेंडू आता मात्र थोडा आउट गेस्टांच्या बाहेर. पंच संजय सावंत यांनी हा वाईट घोषित केला. एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावत आहे. धावफलकावर 11 या धावसंख्येवर. पहिली अवांतर धाव पाहायला मिळते ती शिवनेरी क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांकडनं. आता मात्र दुसरा चेंडू देवाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव असा चेंडू आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा फेस केलाय. जर देवा यांचा विचार केला तर दोन्ही चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत, तर जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल तो म्हणजे शुभम. आपण पाहिलं पहिल्याच षटकामध्ये चांगलाच सूर्ग बसला या फलंदाजाला.
तिसरा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी. टप्पा पडून थोडासा आत आला आणि लेग साईडच्या दिशेला फ्लिक केला. एक धावण करता घोषांकित क्षेत्रामध्ये. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते आहे आणि पूर्णपणे बांधून ठेवतायत ते फलंदाज देवा यांना. 9 चेंडू झालेत आणि धावसंख्या असणार ती मात्र 12 धावा. पंचांनी मात्र सामन्याचा चेंडू घ्यायचा आहे. चौथा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या साईडनं राईट राऊंडचा मारा करतोय. आता मात्र सर्रे कसा फटका पाहूया. चेंडू जातोय का सीमारेषा पार आणि पहिला षटकार पाहायला मिळतोय का आणि फलंदाज मात्र बाद होताना तंबूत परततोय. चला चर्चा कमी करायचा आहे आणि सामना मात्र त्वरित खेळवायचा आहे. केवळ 30 मिनिटाचा अवधी असेल याची दक्षता घ्यायची आहे आणि तुम्ही 2 षटक हाताळले आणि 2 षटक हाताळण्याकरता तुम्हाला 12 मिनिटाचा अवधी झालाय. चांगलीच गोलंदाजी जर संतोष मात्रा यांचा विचार केला. आपल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आणि एक महत्वाचा गडी देवाच्या स्वरूपात पाहायला मिळाला. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक हातात आहे. अमेय चांगलेच गोलंदाज अमेय गडेकर. जर आपण टेनिस विश्वातील एक मोठं नाव जर ऐकलं गोलंदाजीमध्ये तर सुरेश गडेकर यांचे हे सुपुत्र आहेत. एक नामवंत असा गोलंदाज अमेय. पहिला चेंडू घेऊन किसनच्या दिशेने. आता मात्र मोठा फटका मारण्याचा वारंवार मात्र प्रयत्न करतायत ते मयूर 11 संघाचे फलंदाज. मात्र चेंडू आणि फळीचा जो संपर्क झाला पाहिजे त्या पद्धतीचा संपर्क मात्र पाहायला मिळत नाही. चेंडू जातो 1 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये. चांगलाच आयोजन आपण पाहतोय शिवनेरी
क्रिकेट क्लब तर्फे आयोजित केल्या या माहीम रेती बंदरामध्ये. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, शॉर्ट पिचचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेला मात्र पिक केलेला आणि आता मात्र चांगलाच झेल टिपला जातोय.
पहिल्या षटकात मात्र पूर्णपणे मयूर 11 संघाला बांधून ठेवलं होतं. ते गोलंदाज अमय्य गडेकर आपल्या वडिलांच्या नावाला साजेल अशी गोलंदाजी करून दाखवली. टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आपण पाहिलं होतं सुरेश गडेकर, त्यांचे सुपुत्र, आणि त्याच पद्धतीचा मारा अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली ती अमय्य यांच्या स्वरूपात. आता मात्र वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथा षटक हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज संतोष. ज्या गोलंदाजाने आपल्या पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आणि 1 गडी मिळवला होता, गड्यांची सुरुवात करून दिली होती, तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय संतोष मात्रे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डाव्या साईडनं राईट मोडचा मारा करतोय शुभमच्या दिशेने. पहिला चेंडू कट केलाय त्या चेंडूला, चेंडू जातोय थळम्यांच्या दिशेला. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव, धावसंख्या पुढे सरसावते धाव फलकावर 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचताय. चेंडू झाल्यात 19, धावा झाल्यात 17 आणि गडी गमावल्यात मात्र 4. मयूर 11 संघ आणि शिवनेरी क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये सामना खेळवला जातो. यापुढचा सामना जो खेळवला जाईल पदे 11 सातपडी वर्सेस रिया 11, या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी लागेच नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. त्या दरम्यान दुसरा चेंडू, आता मात्र झेल घेण्याची संधी आहे. पाहूया झेलच्या खाली येतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक अमय. धावसंख्या 17 असणार आहे. 17. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय तो म्हणजे प्रेम, आणि चांगलीच गोलंदाजी संतोषाच्या मार्फतनं पाहायला मिळते. पहिलाच चेंडू हाताळला चौथ्या षटकातील आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा गडी पाहायला मिळतोय तो आपण शुभमच्या स्वरूपात. तेवढा चांगला झेल डी मिड विकेटच्या दिशेला जर विचार केला अमय यांनी आपल्या संघासाठी एक चांगला झेल टिपला. या आधीच्या षटकात मात्र चांगलीच गोलंदाजी करून 3 गडी कमावले होते. आता मात्र 5व्या गड्यात आपलं एक योगदान देताना जर 5 गडी गेलेत तर 5 गडीमध्ये 4 गड्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय ते अमय याच्याकडनं. आता खेळपट्टीवर दाखल होत आहे तो शुभम याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज प्रेम. खूपच विकट अशी अवस्था आपण पाहतोय मयूर 11 संघाची. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू घेऊन संतोष प्रेमच्या दिशेने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेण्याची संधी होती, मात्र संधी मात्र उगतोय आणि 6वा गडी मात्र मैदानातून तंबूत परतला असता, परंतु हा झेल सुटला जातोय, एक जीवदान मिळतंय. पाहूया या संधीचा मात्र कशा रीतीने लाभ घेतोय तो फलंदाज प्रेम. शेवटचे 10 चेंडू बाकी असतील आणि हाणामारी करण्याची गरज असेल तर धाव फलक पाहिलं तर केवळ 17 धावा पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने फ्लिक केला, पहिली धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव सुद्धा घेत आहेत. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. कल्पेश आणि प्रेम धावसंख्येत 2 भर होत आहेत, धावसंख्या ती 19 धावा. शेवटचे 9 चेंडू बाकी असतील. पाहूया या 9 चेंडू मध्ये 3 ते 4 मोठे षटकार पाहायला मिळत आहेत का. कालच्या सत्रात सुद्धा आपण पाहिलं होतं तर पहिल्या 3 ते 4 षटकामध्ये मात्र मोठे फटके पाहायला मिळाले नव्हते. शेवटच्या षटकात मात्र हाणामारी पाहायला मिळाली होती. पुढचा सामना होणार आहे तो म्हणजे पद्या 11 सातपडी आणि रिया 11. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल नाणेफेकीचा कौड उडवून घ्यायचा आहे. पुढचा चेंडू, आता मात्र आडव्या बॅटीने मारलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावांकरता 2 धावा पाहायला मिळत आहेत. चांगलाच फटका टोळवला होता फलंदाज प्रेम यांनी. लॉंग लेगच्या दिशेला गेला हा फटका. जर लॉंग लेग पासून आपण लॉंग ऑनच्या दिशेला जर फटकेबाजी केली तर आपल्याला षटकार पाहायला मिळेल. लॉंग लेग ते डीप फाईन लेगच्या दिशेला जर आपण मोठे फटके मारले तर आपल्याला केवळ 2 धावा किंवा 1 धावा घोषांकित क्षेत्रात दिले जाईल. पुढचा चेंडू संतोष यांचा,
पुन्हा एकदा प्रेमने लेग साईडच्या दिशेला घेऊन काढलाय. लॉंग लेगच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय निखिल यांच्याकडनं. आणि तिकडे खच्चा असं कलेक्शन पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षक संतोष याच्याकडनं. जिकडे एक धाव होती आणि धावचीत होता तिकडे 2 धावा मात्र मिळत आहेत. शेवटच्या 3 चेंडूवर मात्र 6 धावा कमवत आहेत ते मयूर 11 संघाचे फलंदाज. धावसंख्या होते ती धाव फलकावर जाऊन पोहोचते. डॅशिंग रुबाबदार होता मनाने लयच दिलदार. डॅशिंग रुबाबदार होता मनाने लयच दिलदार. असा यश दादा यो होता लयच हो दमदार. 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 चला 4 षटकांच्या धाव समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आलाय. आयोजक आश्रय यांना विनंती असेल सागरी पोलीस ठाणे चौकी आहे तिकडे जायचं आहे. आयोजकांना विनंती असेल जे खेळाडू आहेत खेळाडूंना विनंती करेल सीमारेषेच्या बाहेर जायचं आहे तिकडे जायचं नाही आतमध्ये नाही जायचं आहे. विनंती असेल लॉंग ऑफच्या दिशेला आपण सीमारेषेच्या बाहेर जायचं आहे विनंती असणार आहे. आयोजकांना विनंती असेल आपला एक खेळाडू तिकडे पाठवायचा आहे. पहिला चेंडू हार्दिक यांचा. पहिल्या चेंडूवर मात्र झेल घेण्याची संधी होते आणि अनिकेत मात्र झेल टिपला जातोय. विनंती करेल रामदास म्हात्रे यांना की त्यांनी मंचावर यायचं आहे. काकांना विनंती करेल रामदास म्हात्रे काका यांना विनंती करेल त्यांनी मंचावर यायचं आहे. जी आपण स्पर्धा भरवतोय यज्ञेश रामदास म्हात्रे उर्फ पद्या याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्यांच्याच सौजन्याने रामदास म्हात्रे यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी मंचावर यायचं आहे. तर त्या दरम्यान पहिला चेंडू हार्दिक उर्फ मोण्या यांनी हाताळला आणि पहिल्या चेंडूवर मात्र मयूर 11 संघाचा कर्णधार मात्र तंबूत परवला आणि तेवढाच चांगला झेल टिपला गेला तो क्षेत्ररक्षक अनिकेत. 2 झेल टिपले गेले आतापर्यंत या सामन्यामध्ये अनिकेत यांनी. आता मात्र न्यू बॅटर खेळपट्टीवर दाखल होत आहे तो म्हणजे स्वप्नील. आता मात्र पंचांनी हा वाईट घोषित केला. एक अवांतर धाव पहिली अवांतर धाव खूपच वेळानंतर पाहायला मिळते. धावसंख्या तिकडे भरत आहे धावसंख्या होते ती 24 धावा. 25 चेंडू झाले असतील शेवटचे 5 चेंडू बाकी असतील. दुसरा चेंडू हार्दिक स्वप्नीलच्या दिशेने. आता मात्र झेल घेण्याची संधी आहे परंतु क्षेत्ररक्षक काही त्या चेंडूवर पोहोचू शकला नाही आणि चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव. निश्चितच शिवनेरी संघाचा जर विचार केला तर या 1 धावांनी त्यांना काहीच फरक पडणार नाही कारण चांगलीच गोलंदाजी हाताळली जाते आहे. मोठे फटके मारण्यात मात्र अपयशी ठरत आहेत ते मयूर 11 संघाचे फलंदाज पूर्णपणे बांधून ठेवत आहेत गोलंदाजीच्या मार्फत. शेवटचे 4 चेंडू बाकी असतील आणि धाव फलक जर आपण पाहिला तर 25 धावा आणि 6 गडी बाद. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला हा फटका. पहिली धाव घेतलेली आहे आता मात्र स्ट्राईक घेतोय तो फलंदाज प्रेम. धावसंख्या धाव फलकार असणार आहे ते 26 धावा आणि शेवटच्या 3 चेंडूचा जर विचार केला तर 2 ते 3 षटकार येणं अनिवार्य असेल. केवळ 26 धावा उभारल्या गेल्या तर या मैदानाचा जर विचार केला तर 55 ते 60 धावा सहजरित्या पार पाडले जातात ते 5 षटकांच्या दरम्यान. पुढचा चेंडू प्रेम यांचा आणि आता मात्र उंच असा टोळलेला आहे. पाहूया झेल घेण्याची संधी आणि झेल मात्र टिपला जातोय. साऱ्या ही गाव गाव असा होता त्याचा
तो शान साऱ्यांचा होता आधार. आणि आता मात्र आपला गडी गमावला होता. तो फलंदाज प्रेम यांनी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तेवढाच चांगला झेल टिपला गेला. ते क्षेत्ररक्षक केदार यांच्याकडनं दोन क्षेत्ररक्षकांमध्ये चुरस झाली होती. कोणता क्षेत्ररक्षक झेल घेईल, मात्र चांगलाच कॉल पाहायला मिळाला अक्षय यांच्याकडनं आणि झेल टिपला मात्र गेला तो केदार यांनी. आणखीन एक फलंदाज तंबूत परतताना 7 गडी गमावले आहेत. ते म्हणजे मयूर 11 संघाने एक बिकट अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र खेळपट्टीवर दाखल होतोय तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज सूरज. हार्दिक सुद्धा शेवटचे 2 चेंडू बाकी असतील आणि हार्दिक सुद्धा आपल्या गोलंदाजी मध्ये मात्र चांगलंच योगदान देताना 4 चेंडू हाताळले गेले आणि 4 चेंडू मध्ये केवळ 2 धावा आणि 2 गडी बाद मिळवतोय. एक अवांतर धावांचा सुद्धा समावेश होता या 2 धावांमध्ये जर आपण विचार केला तर. पुढचा चेंडू 5वा चेंडू घेऊन सूरजच्या दिशेने आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. खराब धावचीत घेण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्यांवर वेध घेण्याचा प्रयत्न केला होता आणि धावचीत मात्र होतोय तो फलंदाज सूरज. कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल मात्र उडवून घ्यायचा आहे. मी शेवटचा कॉल देतोय दोन्ही संघांना की नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. धावसंख्या असणार आहे ती 26 धावांवर स्थिरावलेली आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल आणि शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करतोय का फलंदाज. पाहूया धावसंख्या आहे ती 26 धावा आणि 32 धावांवर नेऊन सोडतोय का. उंच गेलेला फटका पाहूया झेल घेतला जातोय का. स्वतःच गोलंदाजी आणि स्वतःच मात्र झेल टिपला जातोय.
तर पंकज वैद्य यांचं सुद्धा इकडे आगमन झालं आहे मंचावर. मंडळाकडनं त्यांच्या खूप खूप स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात होत आहे. पंच शंकर सरांचा इशारा. आणि रामदास मात्रे काकांचं मात्र आगमन होत आहे या मंचावर. मंचातर्फे त्यांचं खूप खूप स्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतो. शिवनेरी संघाकडनं स्ट्राईकचा फलंदाज असणार आहे राहुल, नॉन स्ट्राईकचा फलंदाज गीतेश, सलामीचा षटक हातात येतो म्हणजे गोलंदाज सूरज. एक डावखुऱ्या त्याचा आकर्षक असा गोलंदाज. पहिला चेंडू चांगलाच चेंडू खेळून काढतोय ऑफ साईडच्या दिशेला. एक धाव. सुरुवात मात्र चांगलीच. ज्या पद्धतीची सुरुवात मयूर 11 संघाने केली त्याच पद्धतीची सुरुवात शिवनेरी संघाकडनं सुद्धा पाहायला मिळालं होतं. आता मात्र कट केला होता आणि तिकडे गच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तो क्षेत्ररक्षक प्रथमेश याच्याकडनं लेट कट केला होता या चेंडूला आणि प्रथमेश मात्र तो चेंडू काही पकडू शकला नाही. एक निर्धाव चेंडू होऊ शकला असता परंतु त्या चेंडूवर मात्र एक धाव मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू गीतेच्या दिशेने चांगलाच हलक्या हाताच्या दिशेने खेळून काढताय कव्हरच्या दिशेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र विजय चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या. 3 चेंडू आणि 3 धावा. 27 धावांचं एक टोटल, एक छोटं टोटल मानलं जातं परंतु 27 धावा सुद्धा डिफेंड केल्या गेलेल्या आहेत. या मैदानाचा जर विचार केला तर 5 षटकांमध्ये 23 धावा डिफेंड झालेल्या आहेत. चांगलीच गोलंदाजीचा मारा करून दाखवला होता. त्याच पद्धतीचा मारा करावा लागेल तर मयूर 11 संघाला. पुढचा चेंडू मात्र हिट करतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला. केवळ एक धाव. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज गीतेश आणि राहुल. पुढचा सामना जो खेळला जाईल तो म्हणजे पद्या 11 सातपटी आणि रिया 11 दोन्ही बलाढ्य संघ पाहायला मिळतील पुढच्या फेरीमध्ये आपल्याला. आणि निलेश केनी उर्फ रिचर्ड यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. आता मात्र सुरेख असा फटका, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव. 5 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. आता उर्वरित 25 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा करायच्या असतील त्या 22. चांगलीच खेळ पाहायला मिळते. तर दोन्ही संघाकडनं सेन्सेबल पद्धतीचा खेळ खेळपट्टीवर मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता गीतेश यांनी. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं चोख काम बजावतायत ते यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चंदन. सातपाटी 11 संघ कर्णधार कुठेही असेल समालोचनाकडे यायचं, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. रिया 11 संघाचा कर्णधार सलमान इथे आलेला आहे तर त्याला जास्त वेळ आम्ही उभं ठेवणार नाही. तर आपण लवकरात लवकर यायचं आहे. आपल्याला विनंती असणार आहे, विनंतीस मान द्यायचा आहे. कैलासवासी यज्ञेश रामदास मात्रे उर्फ पद्या मैत्री चषक 2025 आयोजक शिवनेरी क्रिकेट क्लब आणि सौजन्य असतील ते रामदास नारायण म्हात्रे. धन्यवाद निखिल दादा. आणि सामन्याकडे मात्र वळूया. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हातात आहे तो म्हणजे गोलंदाज. आयोजकांना मी वारंवार विनंती करेन की मैदानात मात्र व्हेकल्स दाखल होत आहेत तर त्याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे कारण आजच्या दिवसात आपल्याला अंतिम सोहळा पार पाडायचा आहे. आता उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा करायचे असतील त्या 22. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हातात आहे तो गोलंदाज प्रेम. चांगलेच गोलंदाज जर मयूर 11 संघाचा जर विचार केला. पाहूया आता मात्र कशा रीतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू घेऊन राहुलच्या दिशेने मोठा हिट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार क्रमांक 1 आजच्या ह्या दिवसात पाहायला
आता पात्र पाहूया पुढचा चेंडू प्रेम कशा रीतीने हातात आहे तो सूरजच्या दिशेने पुन्हा एकदा सुरेख असा फटका आता मात्र चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा निश्चितच जर ओपनचा हा मैदान असता तर आपल्याला षटकार पाहायला मिळत होता आणि चांगलेच हाणामारी पाहायला मिळते ती राहुलेच्या फळीतून धावसंख्येत मात्र 2 भर होते धावसंख्या जाऊन पोचते 13 या धावसंख्येवर 27 धावांचा पाठलाग करायचा होता 30 चेंडूंचा खेळ होता आणि पहिल्या 3 चेंडू मध्ये मात्र 2 चेंडू मध्ये मात्र चांगला समाचार पाहायला मिळतोय राहुल यांच्याकडनं पुढचा चेंडू आता मात्र पाहूया झेल घेण्याची संधी आहे आणि झेल मात्र टिपला जात आहे फलंदाज होतोय बाद लॉंगॉनच्या दिशेला फलंदाज उडवून घ्यायचा आहे पुढचा सामना जो खेळला जाईल रिया 11 विरुद्ध पद्या 11 सातपडी दोन्ही बलाढ्य असे संघ आपल्याला पाहायला मिळतील पुढच्या सामन्यात चला नाणेफेकीचा कौल उडवला जातोय आपण पाहू शकतो जर हा कॉइन जो नाणेफेकीचा कौल आहे तर एका साईडला पद्या तर दुसऱ्या साईडला मैत्री असं लिहिलंय आणि खरोखरच एक मैत्री मात्र निभावली जाते आहे शिवनेरी क्रिकेट क्लब कडनं सुद्धा चांगलंच आयोजन पाहायला मिळतंय या स्पर्धेचं आणि आपल्या मित्राची एक आठवण स्वर्गीय यज्ञेश रामदास म्हात्रे उर्फ पद्या मैत्री चषक पर्व दुसरं सौजन्य रामदास म्हात्रे काकांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल उडवला गेला मात्र रिया 11 संघाने नाणेफेकीचा कौल विजय झाल्याने आपला निर्णय मात्र कळवायचा आहे रिया 11 संघाने नाणेफेकीचा कौल विजय मिळून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय ते म्हणजे पद्या 11 सातपटी संघाला तर या सामन्याकडे मात्र वळूया 2 षटकाची समाप्ती झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र असेल ती धावफलकावर पाहायला मिळते 15 धावा आणि 1 गड्यांच्या मोबदल्यात सलामीचा फलंदाज राहुल मात्र खेळपट्टीतनं परततोय तंबूत वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय तो म्हणजे डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आणि पहिल्याच चेंडूवर मात्र गीतेश यांनी समाचार घेतला आणि चेंडूला धाडलं सीमारेषा पार षटकार एक बिग षटकार पाहायला चेंडूचा मात्र समाचार घेतला होता तो गीतेश यांनी पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला या चेंडूवर मात्र सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज गीतेश यांनी आणि हा सामना
संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे तो रिया 11 संघाला मी विनंती करेन. पुढचा चेंडू गीतेच्या दिशेने पुन्हा एकदा पंचांकडे मात्र दाद मागताना पंचांनी ती फेटाळून लावली. एक धाव लेग बाईच्या साह्याने पाहायला मिळते. घोषांकित क्षेत्रामध्ये धावसंख्या पुढे सरसावते. धाव फलकावर पाहायला मिळते 22 धावा आणि एक गडी बाद. केवळ 6 धावा करायच्या असतील आता मात्र आणि चेंडू बाकी असतील 16. पुढचा चेंडू सूर्य कसा फटका पाहूया. चेंडू जातोय का सीमारेषेच्या पार. एक धाव तर घेतलेली आहे. दुसरी धाव घेतण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र यशस्वीरित्या पार पडतायत. नाणेफेकीचा कौल हा रिया 11 संघाने जिंकला आहे. माझी विनंती असणार आहे रिया 11 संघाला, त्यांनी डिसिजन आपला दिलाय फिल्डिंगचा, तर ही मॅच झाल्यावर लगेच आपला क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे. आता मात्र विजयी फटका पाहायला मिळतोय की झेल बाद होतो, परंतु झेल मात्र सुटलाय तिकडे प्रेम यांच्या हातातनं आणि केवळ 1 धावा पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावांवर. आता केवळ मात्र 2 धावा. रिया 11 संघ रेडी राहायचं आहे, फिल्डिंग करायची आणि आमंत्रित केलंय ते पद्या 11 सातपडी संघ आपण फलंदाजीसाठी यायचं लगेचच. चला आता मात्र शेवटच्या 2 धावा करायच्या असतील. मोठा फटका मारतोय का अमेय, परंतु एक चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये 1 धावण करता. आता केवळ शेवटची 1 धाव करायची आहे. सामना मात्र बरोबरीत आहे आणि चेसिंगचे सामने असतील, कंपल्सरी चेसिंगचे सामने असतील, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. थ्रो गोलंदाज बाद केला जाईल आणि 5 रनाची पेनल्टी सुद्धा दिली जाईल, ह्याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे प्रत्येक खेळाडूंनी. जर एखादा गोलंदाज थ्रो करताना आढळला गेला आणि पंचांनी जर तो थ्रो घोषित केला तर त्या गोलंदाजाला मात्र स्पर्धेतून बाद केलं जाईल आणि 5 धावांची पेनल्टी सुद्धा दिली जाईल. आता शेवटचा 1 धाव करायचा असेल. तिसरा षटकातला पहिला चेंडू आणि उंच गेलेला चेंडू पाहूया चेंडू जातोय का आणि विजयी फटका पाहायला मिळते. तो गीतेश यांच्या फळीतून एक षटकार पाहायला मिळते आणि शिवनेरी संघाचं अभिनंदन करेल, त्यांनी मात्र हा सामना विजय मिळवला. ते 3 मिनिटात जर आपण क्षेत्ररक्षण लावलं नाही तर आपला पॅनलाइज केलं जाईल, लक्ष द्यायचं आहे.
रिअल इलेव्हन संघ लवकर मैदानात ताबा घ्यायचा आहे. पंचांनी आपली भूमिका बदवायची आहे. वारंवार विनंती करून सुद्धा आपण विनंतीस मान देत नाही आहे. कैलासवासी यज्ञेश रामदास म्हात्रे आपलाच मित्र, त्याच्या स्मरणार्थ आपण हे चषक आयोजित केला आहे. सगळ्यांना विनंती असते सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. कालच्या सामन्यात सेमीफायनलच्या सामन्यात काळोख झाला होता, त्यामुळे आम्हाला आज तुम्हाला वारंवार विनंती करावी लागते. रिअल इलेव्हन संघ सलमान, तुम्हाला विनंती असणार आहे, क्षेत्ररक्षणाला सुरुवात करायची आहे. सातपाडी इलेव्हन संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. नाणेफेकीचा जो कौल झाला त्याचा नाणेफेकीचा कौल हा रिया इलेव्हन संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे.